नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊजमध्ये हाताचे आय कसे बनवायचे। तर बघा, अगदी प्रॉपर फिनिशिंगने आय कसे बनवून घ्यायची। आय पट्टी आहे आणि आय पट्टीच्या वरती आपल्याला हाताचे आय हे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजेच लूप्स तयार करून घ्यायचे आहेत। हुक अडकवण्यासाठी ज्यांना आपण हुक अडकवतो त्यांना आय म्हणतो। तर बघा, आता आपण आय कसे बनवायचे ते बघून घेऊया। त्यासाठी आपल्याला बरोबर सेम अंतरावरती, तुम्हाला जर का 5 हुक लावायचे असतील तर 5 मार्क करा, 6 हुक लावायचे असतील तर 6 सेम अंतरावरती, इक्वल अंतरावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। बघा, मी सेम अंतरावरती मार्क करून घेतले। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजायला अगदी सोपं जाईल। आता काय करायचं, ही जी काही गळ्याची बाजू आहे, गळ्याची बाजू घ्यायची। पहिले गळ्याच्या बाजूकडून लावायला सुरुवात करायची, म्हणजे जे काही आयची फिनिशिंग आहे ती बरोबर आपली या साईडला येते। तर आपल्याला आयची फिनिशिंग इकडच्या साईडला पाहिजे, फिटिंग साईडला, इकडून नको पाहिजे आपल्याला गळ्याच्या साईडने। त्यामुळे पहिले गळ्याची बाजू घ्यायची। असं जरी घेतला ब्लाऊज तरी चालतो, पण पहिले आपण गळ्याकडची बाजू घेऊयात, म्हणजे फिनिशिंग बरोबर आयला प्रॉपर येईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे आणि आय पट्टीवरती इक्वल मार्किंग करून आता इकडून बघू शकतात तुम्ही। आणि आपण ज्या साईडला बसलेलो आहे, तर आपल्या हाताच्या डाव्या बाजूला ही बाजू आली पाहिजे आय पट्टीकडची। तर बघू शकतात अशा पद्धतीने मी खालून पहिले एक सुई घेतली आणि त्यानंतर दोरा टाकला। त्यानंतर परत वरून एक अर्धा इंचापेक्षा कमी, म्हणजे पाव इंच इतकं अंतरावर परत मी एक सुईचा दोरा परत मी वरून सुई खाली टाकली। बघू शकतात अशा पद्धतीने परत खालून सुई बरोबर पहिली जिथं आपण दोरा टाकलेला होता तिथंच मी वरती काढली अशा पद्धतीने, आणि त्यानंतर परत इकडून खाली टाकली दुसऱ्या पॉईंटकडून। अगदी प्रॉपर फिनिशिंगने आपल्याला आय बनवून घ्यायचे आहे। त्यानंतर हुक कशी लावायचे ते सुद्धा आपण बघूयात। जर का तुम्हाला ब्लाऊजमध्ये प्रॉपर फिनिशिंग हवी असेल तर त्यामध्ये आपल्याला हुक आणि या लूप्समध्ये सुद्धा प्रॉपर फिनिशिंग हवी, तर तुम्ही फिनिशिंगनुसार ब्लाऊजचे जे काही चार्जेस आहेत ते ठरवू शकतात। तर बघा, आता मी 3 वेळा अशा पद्धतीने खालून वरून खाली सुई टाकून 3 वेळा मी अशा पद्धतीने दोरा वरती घेतला, खाली टाकला। आता परत खालून एकदा वरती मी सुई काढून घेतलेली आहे। बघू शकता दोरा आपला वरती आलेला आहे। आता काय करायचं, जो काही हा आपला हात आहे, हा दोरा असा वरून घ्यायचा। बघा, अंगठ्याकडून घेतलेला आहे मी, आणि अंगठ्यावरती टाकल्यानंतर ही जी काही सुई आहे आपली ती अशी उलटी टाकायची। बघा, उलटी टाकली मी। उलटी टाकून झाल्यानंतर हा दोरा बरोबर आपल्याला असा ताणून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। अशा पद्धतीने दोरा ताणून घ्यायचा, म्हणजे बघा इकडे अगदी व्यवस्थित अशी गाठ तयार होते। त्यानंतर परत हा जो काही दोरा आहे, परत अंगठ्यावरून असं त्याला ओवाळून टाकायचा आणि सुई परत उलटी टाकायची आयकडे। बघू शकतात आयमधून सुई ही उलटी टाकायची, सरळ नाही टाकायची। परत दोरा ओढायचा, बघा अशा पद्धतीने सेम करायचं। दोरा असा ओवाळून अंगठ्यावरती घ्यायचा अशा पद्धतीने आणि सुई उलटी टाकायची। अशा पद्धतीने आय आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। अगदी प्रॉपर फिनिशिंगने तुम्हाला आय हवे असतील तर तुम्ही अशाच पद्धतीने घ्या। परत दोरा हा अंगठ्याच्या बाजूने ओवाळून टाका आणि त्यानंतर उलटी सुई त्यामधून टाकायची। अगदी अर्धा इंचापेक्षा कमी, म्हणजे पाव इंच इतकं मी इथं दोरा घेतलेला आहे, जास्त घ्यायचा नाही। आयचं मेजरमेंट आपलं एवढंच असेल, जे काही आयचं अंतर असतं ते, याच्यापेक्षा जास्त अंतराचा आय घ्यायचा नाही।
बघा आपल्या आईची फिनिशिंगसुद्धा किती प्रॉपर आलेली आहे. आईची फिनिशिंग तुम्ही बघू शकतात. आणि त्यानंतर आता ही सुई आपल्याला इकडे आतमध्ये अशी टाकायची, खाली टाकायची आणि हा दोरा आता खाली ओढून घ्यायचा. खाली ओढून झाल्यानंतर इथं आता आपल्याला एक अशी गाठ टाकून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने त्यात सुई टाकायची आणि अशी एक गाठ इथं टाकून घ्यायची. गाठ टाकून झाल्यानंतर परत जिथं आपल्याला आई घ्यायचा आहे तिथून सुई टाकायची. तर बघा इथं हा दोरा असा येईल आणि तुम्हाला जर हा दोरा असा दाखवायचा नाही तर तुम्ही इथून कट करून घेऊ शकतात आणि परत इथं गाठ टाकून सुई अशी वरती काढायची. इथं अशा पद्धतीने सुई इथं अशी वरती काढली, खाली बघायचं व्यवस्थित. बघा अशा पद्धतीने दोरा आला. तर हा दोरा तुम्हाला दाखवायचा नसेल तर तुम्ही हा दोरा इथून कटसुद्धा करू शकतात आणि इकडे गाठ मारू शकतात. त्यानंतर सुई परत मी वरून खाली टाकली. परत जिथं आपण पहिला दोरा टाकलेला आहे व्यवस्थित मी वरती काढते. तर बघा एकदा दोरा टाकून झालेला आहे, परत दुसऱ्यांदा टाकला. अशाच पद्धतीने आता ही सुई मी इकडे वरती परत काढली आणि आता इकडून मी आई टाकायला सुरुवात करेल. तर बघा दोरा हा मी अंगठ्याच्या वरून ओवाळला आणि त्यानंतर सुई ही उलटी घेतली. परत दोरा इकडे ओढायचा आपल्याला. आपल्या हाताच्या डाव्या बाजूला दोरा ओढायचा. त्यानंतर परत दोरा असा ओवाळून घ्यायचा. परत सुई उलटी टाकायची. बघू शकतात अशाच पद्धतीने सेम टाकून घ्यायचं आहे. तर बघा आपल्या आईची फिनिशिंग तुम्ही बघू शकतात किती प्रॉपर फिनिशिंग आलेली आहे. आता हा दोरा वरून असा खाली टाकायचा. बघू शकतात आपले दोन्ही आईची फिनिशिंग किती प्रॉपर आलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला आई टाकून घ्यायचं आहे. परत जिथं आपण तिसरं मार्किंग केलेलं आहे तिथून सुई काढायची. सगळ्यात आधी आपल्याला सुई ही खालून टाकून घ्यायची आहे, वरून सुई टाकायची नाही. बघा वरती सुई घेतली, परत वरून मी आता खाली टाकते. सर्व आईचं अंतर हे सेमच आलं पाहिजे. इथं तुम्हाला आई हे स्पष्टपणे दिसले पाहिजे म्हणून मी थोडा विदाऊट कलरचा दोरा घेतलेला आहे. तुम्ही मॅचिंग कलर घ्या, जसं तुमचं ब्लाऊज पीस किंवा तुम्ही ज्या कलरची आईपट्टी लावलेली आहे त्या कलरचा. मी इथं तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून थोडा विदाऊट कलर घेतलेला आहे. तरी काहीच हरकत नाही, ब्लाऊजमध्ये तो कलर आहे. बघा अशा पद्धतीने दोनदा मी दोरा घेतला, अंगठ्याच्या बाजूने ओवाळून परत सुई उलटी टाकली. बघू शकतात मैत्रिणींनो अगदी प्रॉपर फिनिशिंगने आपले आई तयार झालेले आहेत. बघू शकता फिनिशिंगसुद्धा किती सुंदर आलेली आहे आणि अंतरसुद्धा आपलं इक्वल आलेलं आहे. आता सेम ह्याच अंतरावरती हुक लावून घ्यायचे असतात. तर हुक लावण्यासाठी काय करायचं तर बघा पहिले व्यवस्थित ही जी काही आपली गळ्याची पट्टी आहे हुक आहे जी काही पट्टी आहे त्या व्यवस्थित अशी ठेवायच्या. बघू शकतात हुक थोडा जरी मागे पुढे झाला तरी तुमची ही पट्टीमध्ये क्रीज येतात किंवा इथं गळा खाली वरती होतो किंवा इथं सुद्धा कमरेत सुद्धा खाली वरती होतं. म्हणून काय करायचं जिथं असं ही पट्टी अशी एकमेकांवर ठेवायची आणि जिथं तुम्हाला आय दिसतोय बघू शकतात अशा पद्धतीने जिथं आय दिसतोय तिथं मार्किंग करायचं. हे बघा
आय आता कुठे आला, इथं. तर बघा इथून असं मी एक मार्क केलं, त्यानंतर इथून सुद्धा असं मी एक मार्क केलं. अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आणि हुक आपल्याला सेम अंतरावरती लावून घ्यायचे आहे. बघू शकता अशा पद्धतीने इथं. तर बघा मार्क करून झालेलं आहे. आता यावरतीच आपल्याला हुक लावून घ्यायची असतात. तर बघा ही पट्टीसुद्धा गळ्याकडच्या बाजूने अशी पकडायची ब्लाऊज आणि हे जो काही हुक आहे पुढे 5 इंच इतकं सोडून द्यायचं. बघा अगदी एकदम इकडे लावले तर हुक लावल्यानंतर हुक असे बाहेर दिसतील, तर हुक लावताना एक काळजी घ्या. 5 इंच इतकं आतमध्येच हुक ठेवायचा आणि हुक हा लावून घ्यायचा. तर सगळ्यात आधी हा जो काही इकडचा तुम्हाला गोल राऊंड दिसतोय हुकचा, तो त्याच्यात एक सुई अडकवा आणि त्यानंतर हा जो काही दोरा आहे तो असं अंगठ्याच्या बाजूने फिरवायचा. तेव्हा आपण सुई ही उलटी टाकली होती, आता सुई आपल्याला अशीच ही सरळ टाकून घ्यायची आहे आणि दोरा असा ओढायचा. तर बघा एकदा केलं, सेम दुसऱ्यांदा सुद्धा तसंच करायचं. दोरा अंगठ्याच्या बाजूने ओवाळून असा ताणायचा. त्यानंतर तिसऱ्यांदा सुद्धा दोरा बघू शकतात असा मी असा ओवाळून घेते अंगठ्याच्या बाजूने आणि इकडून सुई टाकायची आणि दोरा असा ताणायचा. बघू शकता 3 वेळा करायचं. आता दुसऱ्या बाजूला करूया. 3च वेळा करायचं, जास्त करायचं नाही. 3 वेळा इनफ होतं. सेम बघा अशा पद्धतीने दोरा टाकला, अंगठ्याच्या बाजूने असा दोरा ओवाळून घेतला आणि त्यानंतर परत असा दोरा मी सुई टाकली आणि त्यानंतर दोरा ओढला. बघू शकता हा दोरा आपण जेव्हा इथून टाकतो तेव्हा इथे एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तर सुई जेव्हा आपण अशी टाकली तेव्हा ती खाली जाता कामा नाही. बघू शकता खाली माझं काहीच दिसत नाही, फक्त अस्तरचाच कपडा आपल्याला त्यात घ्यायचा आहे. तर इकडे 3दा आणि इकडे 3दा अशा पद्धतीने मी दोरे टाकून घेतलेले आहेत. आता सुई ही अस्तरमधून अशी इकडे बाहेर पुढे काढायची. पुढे सुद्धा आपल्याला हुक पॅक करून घ्यायचा आहे. तिथं सुद्धा आपल्याला 3दा असे दोरे ओवाळून पॅक करून द्यायचे आहे अशा पद्धतीने. आता परत त्याच्यामध्ये एक गाठ टाकायची, 3दा करायचं. बघा 3दा करून झाल्यानंतर बघा हुक आपला किती पॅक झालेला आहे. म्हणजे तुम्ही कितीही दिवस ब्लाऊज, जेवढा तुमचा ब्लाऊज टिकेल तेवढे तुमचे हुकसुद्धा टिकतील. आता दुसरा हुकसुद्धा सेम त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचा. हुक ठेवताना 5 इंच इतका आतमध्ये ठेवायचं जे आपण दुसरं मार्क केलं. आता इथून आता ही अशी इकडे सुई टाकायची. त्यानंतर अंगठ्याच्या बाजूने हा दोरा आहे हा असा ठेवायचा, अंगठ्याच्या बाजूने दोरा असा फिरवायचा आणि त्यानंतर इथून एक अशी सुई टाकायची. तर बघा आता इथून मी डायरेक्ट घेतलं म्हणून हा दोरा आलेला आहे. तुम्हाला जर हा दोरा दिसू द्यायचा नसेल तर तुम्ही इथून गाठ टाकले त्यानंतर इथं दोरा कट करा आणि परत इथं दोरा टाकताना पहिले गाठ टाकायची. तर बघा सेम अशा पद्धतीने अंगठ्याच्या बाजूने दोरा फिरवायचा. सुईमध्ये फक्त अस्तरचाच कपडा आला पाहिजे, खालच्या ब्लाऊज पीसचा कपडा येता कामा नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर दोरा असा काढायचा. तर बघा 2 वेळा तसं केलं, परत 3ऱ्या वेळा करायचं अशा पद्धतीने. बघा 3दा कंप्लीट झालेलं आहे. हुकला फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येतं. सेम दुसऱ्या बाजूला 3दा आपल्याला हुकला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. बघा पुढे सुद्धा 3दा मी स्टिच टाकली आणि त्यानंतर आता इथं मी एक गाठ टाकून घेते. पॅक करून द्यायचं. बघा पॅक करून झाल्यानंतर सेम जो काही आपला 3रा हुक आहे तो सेम पद्धतीने घ्यायचा. त्यानंतर इकडे सुद्धा
तर बघू शकता मैत्रिणींनो, हुकसुद्धा आपले अगदी फिनिशिंगने अटॅच करून झालेले आहेत आणि आयसुद्धा आपले अगदी फिनिशिंगने करून झालेले आहेत. अगदी 10 ते 15 मिनटात 10 मिनटातच होतात, 15 मिनटं पण नाही. आणि बघू शकता हुक अडकवल्यानंतर सुद्धा इथं सुद्धा आपला हा पार्ट प्रॉपर मिळणार आहे आणि इथं सुद्धा प्रॉपर मिळणार आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला इक्वल मार्किंग करून हुक आय करून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती राजा राणी कोचिंग पद्धतीने ब्लाऊजचे अगदी बेसिकपासून तर मास्टरपर्यंत क्लास आपला चालू आहे. जे कोणी नवीन असतील त्यांनी अगदी स्टेप बाय स्टेप जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकतात आणि जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ फॉलो करत असेल त्यांना तर माहितीच असेल की आपल्या ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगचे मेथड किती प्रोफेशनल आहे असं. ज्यांची कोणाची शिकण्याची इच्छा असेल ते आपल्या चॅनलवरती शिकू शकतात. मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ जर का अपलोड केले तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन स्क्रीनवरती लगेच येऊन दिसेल. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ मिस होणार नाही. तर मैत्रिणींनो, चला आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशा छान छान तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आपण त्या टॉपिकवरती लगेच व्हिडिओ बनवून घेऊया. तर चला आजचा व्हिडिओ इथे थांबवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच.